अजित पवार जिवंत आहे असं जर तुम्हाला कोणी म्हणालं तर होय, विश्वास बसणार नाही ना. परंतु आता अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत. सगळ्यात पहिले तर अजितदादांचे अत्यंत जवळचे खास सहकारी अमोल मिटकरी यांनीच सगळ्यात पहिल्यांदा हा प्रश्न उपस्थित केलाय. जर सुरुवातीला 6 लोक या विमानात होते असं सांगितलं गेलंय, तर बॉडी 5च कशा मिळाल्या? अजितदादांची जी बॉडी दाखवण्यात आली, ज्या व्हिडिओमध्ये ते दिसत आहेत, त्याच्यामध्ये ती बॉडी एवढी फुगलेली का आहे? बॉडी जळाल्यानंतर एवढी फुगत नसते. एकही कागद तिथे जळालेल्या अवस्थेत का नाही सापडला? ते शाबूत कसे आहेत? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे अजितदादांचा विमानात बसतानाचा व्हिडिओ जर आपण बघितला तर तो पहाटेचा आपल्याला दिसतोय. परंतु जेव्हा अजित पवार या विमानाचा जे अपघात झाला याबद्दल सांगण्यात येतं, तेव्हा तो सकाळी 8 वाजेला विमान निघालंय असं सांगण्यात येत आहे. म्हणजे याच्यामध्ये फार मोठे फरक याच्यामध्ये आपल्याला दिसून येत आहेत. आणि पायलट 2 वेळा बदलल्या गेला याबद्दलही आता प्रश्न उपस्थित केल्या जात आहेत. अर्थात अजितदादा यांची जुनी सवय, ते नाराज झाले की नॉट रिचेबल व्हायचे. आणि म्हणूनच आजही उभ्या महाराष्ट्राला वाटतंय की दादा कधीतरी आपल्या समोर येतील. अर्थात हे शक्य नाहीये, या सगळ्या अफवा आहेत किंवा चौकशी अंती काय ते सगळं समोर येईलच. तत्पूर्वी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.